पण आम्हाला शासन काय येड्यात काढायला लागले, कारण आम्हाला मराठा समाजाला मूर्ख समजायले शासन, आणि शासनाला आम्ही धडा शिकल्याशी राहणार नाहीत. म्हणजे आम्ही कोणत्याच राजकीय पुढाऱ्याच्या सभेला जाणार नाहीत, आमच्या गावात कोणताच राजकीय पुढारी येऊन देणार नाहीत. आम्ही आमचेच फक्त मराठ्याच्या उमेदवारालाच मतदान करणार आणि आम्ही आमचेच उभा राहणार. आयोगावर आम्ही नाराजच नाहीत ना, आयोगावर आम्ही 1% सुद्धा नाराज नाहीत, फक्त आम्ही या शासनावर नाराज आहेत. पक्ष एकच मराठा पक्ष. मराठे कुठपर्यंत असं सहन करायचं? कोणता नेता येऊ, कोणता पुढारी येऊ, कोणत्या बी गाड्या आम्ही शासनाच्या कोणत्याच स्कीम म्हणजे गावामध्ये येऊ देणार नाही. आवाहन केल्यानुसार प्रत्येक गावागावामध्ये आता उमेदवार उभे राहिलेले आहेत. लोकसभेची तयारी कशा पद्धतीने या उमेदवारांकडून चाललेली आहे, कशा पद्धतीने मराठा समाज बांधव याची तयारी करत आहे, या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत काही उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय वाटतं दादा, कशा पद्धतीने तयारी चालू आहे? जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं, तुम्ही आता लोकसभेसाठी उभा राहत आहात का? आमचं म्हणजे एकच मत आहे, कारण आम्ही आव्हान कशासाठी करावलं की आम्हाला जो अन्याय विरुद्ध आम्ही लढायला लागलो, कारण आम्हाला सहखुशीने असे काय आम्ही उभा राहत नाहीत, पण आम्हाला शासन काय येड्यात काढायला लागले, कारण आम्हाला मराठा समाजाला मूर्ख समजायले शासन. यामुळे आम्हाला काय करावं लागलेलं की हे गनिमी कावा करावा लागला. त्यासाठी आम्हाला प्रत्येक गावातून 2-2 उमेदवार द्यावा लागायला लागले, कारण या उमेदवाराचा खर्च सर गाव मिळून करायला लागले, काही एकटा नाही. कारण कशामुळे करायला? गोरगरीब जनता आहे, कारण कोणी उभा राहू शकत नाही, कोणाची काय ऐपत नाही एवढी, पण प्रत्येक जण 1000, 500, 200 रुपये देऊन उभा करायला लागलाय. कारण मराठा समाज इतका म्हणजे हे झालाय 40 वर्षात हे खलास झालाय, कारण त्याची इतकी परिस्थिती बिकट झाली. फक्त ती परिस्थितीला वाचा फोडण्याचं काम मनोज दादाने केलंय. म्हणून आम्ही मनोज दादा जोपर्यंत लढतात तोपर्यंत आम्ही त्याच्याशी पाठीशी खंबीरपणा नाहीत आणि शासनाला आम्ही धडा शिकल्याशी राहणार नाहीत ह्या उमेदवाराच्या माध्यमातून. बरं, कशा पद्धतीने तयारी चालू आहे तुमची? सध्या तुम्ही आता उभा राहतात लोकसभेसाठी, गावातून कशी तयारी चालू आहे तुमची? गावातून का फुल तयारी आहे ना, म्हणजे आम्ही कोणत्याच राजकीय पुढाऱ्याच्या सभेला जाणार नाहीत, आमच्या गावात कोणताच राजकीय पुढारी येऊन देणार नाहीत. आम्ही आमचेच फक्त मराठ्याच्या उमेदवारालाच मतदान करणार आणि आम्ही आमचेच उभा राहणार. म्हणजे या पद्धतीने आम्ही करणार आहेत. बरं, सरकारला कुठेतरी वेठीत धरण्याचं काम समाजाच्या वतीने होईल काय वाटतं तुम्हाला? कारण समाजाच्या वतीने होईल का नाही, पण आमचे प्रयत्न सुरू आहेत खूप. कारण हे प्रशासन काय करेल हे सांगता येत नाही, पण आम्ही आमच्या पद्धतीनं, कारण लोकशाहीच्या मार्गाने आम्ही करायला आहोत. कारण लोकशाही जे करायचं ते आम्ही करणार आहेत, कारण शासन आम्हाला दडपण्याचे प्रयत्न करायला ना, त्यामुळे आम्हाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी काहीतरी करणं आहे, कारण आमच्या समाजासाठी. कारण आमचा समाज ते काय करायला सर मारून टाकण्याचा प्रयत्न करायला समाज, म्हणजे खोट्या नाट्या केसेस टाकणं, अशा कुठे भानगड्या हुकुमशाही करायला पहिल्या जी पद्धतीत होती का त्या पद्धतीने करायला लागले. त्यामुळे आम्ही काय की रोष आलेला आमच्या प्रत्येक मराठाच्या, आमचे जे आंदोलन आहेत मोडीत काढण्याचा प्रयत्न चाललाय त्यासाठी आम्ही फक्त शासनाच्या विरोधात आहेत. एका कोण्या जाती धर्माच्या नाही किंवा एखाद्याच्या ओबीसीची की नाही, एससी नाही, अशा कुठल्याच समाजाविषयी आमच्या मनात फक्त 1% सुद्धा शंका नाही. म्हणजे फक्त आमचं शासनावर आहे की आमचे मुलं काय बिकट परिस्थितीत झालेत, त्या मुलांना शिक्षण भेटावं. कारण आज परिस्थिती पाहिली 1 एकर किंवा 40 अशा जमीन राहिल्यात, मग कसे पोटं भरायचे आम्ही? कारण शासनाला कळत नाही, काय कळत आहे ना. पण फक्त त्यांनी काय करायला की डोळे झाकून पाहायला लागले. मराठ्यावर आमच्यावर अन्याय करायला, त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही गविना कावा करालो. प्रत्येक गावातून 2-2 उमेदवार टाकणार आहेत आणि त्या प्रत्येक गावातले प्रत्येक जण त्याला सहकार्य करणार आहे. आता मला सांगा, प्रत्येक गावामधून उमेदवार उभा राहणार आहेत, तर बॅलेट पेपरवर होईल की मशीनवर होईल, तुम्हाला काय वाटतं? आम्ही तर आमचं हे सांगू का, जे आयोग आहे आयोगावर आम्ही नाराजच नाहीत ना, आयोगावर आम्ही 1% सुद्धा नाराज नाहीत, फक्त आम्ही या शासनावर नाराज आहेत. आणि आम्हाला आमच्या शासनाला दाखवून द्यायचे आमची मराठीची काय ताकद आहे, कारण आम्ही मराठी काय करू शकतो. मराठी जे करणार ते इतिहासच करणार आहेत. कोणचा इतिहास? भूतो ना भविष्य असा इतिहास आमचा मराठीचा होणार आहे. कधीच आता शासनाला बरेचसे राजकीय पुढारी म्हणत याच्यावर बिलेट पेपरवर घ्या, मिशनवर नग आम्हाला नग असे म्हणतात, पण ते घेऊ शकत नाहीत. पण आमच्या माध्यमातून त्याला भाग पाडणार आहेत, आम्हाला बिलेट पेपरवर घ्यायच त्याला हे करणार आहेत आम्ही. आपण पाहिलं तर ह्या समाजाच्या वतीनं, मराठा समाजाच्या वतीनं जी निवडणूक आहे ती बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली जात आहे. आणखीनही काही मराठा समाज बांधव आपल्यासोबत आहेत. दादा, काय वाटतं नेमकं कशा पद्धतीने तुमची या गावामधून तयारी आहे लोकसभेसाठी? कोण कोण उमेदवार आहेत? शरद रावसाहेब सुरासे आणि बाबासाहेब शंकरराव सुरासे. तर गावकऱ्यांनी आम्हाला एक दिवशी मीटिंग घेतली. मीटिंग घेतल्यानंतर साऱ्या गावकऱ्यांनी आम्ही 2ची नावं स्वीकारली. कारण बाबा आपल्या गावातून
आपल्याला उमेदवार द्यायचे तर सर्व गावकऱ्यांनी वर्गणी करून आमचा काय जे खर्च असेल हा खर्च करणार आहेत. ह्या पद्धतीने तयारी चालू आहे सर्व गावकऱ्याची. त्याच्यात असं नाही बाबा हे सहकार्य केलं तसं सगळ्यांनी सहकार्य केले. आपण पाहतोय की गावामधून जे लोकसभेसाठी जे उमेदवार उभा राहणार आहेत त्यांच्याकडून जे गावातून जी मदत होईल त्याच्यातूनच हा खर्च करण्यात येणार आहे. आपल्यासोबत आणखीनही काही बांधव आहेत. बाबा काय वाटतंय कशा पद्धतीने बरं आणखीन दादा काय वाटतं नेमकं तुमची आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून 2 उमेदवार निवडलेले आहेत. त्या 2 उमेदवाराला सर्व गावकरी पूर्ण तयारीने आणि पूर्ण ताकदीने पैशाने कशाने बी आम्ही सामर्थ्य राहणार आहे त्यांच्यासोबत. आम्ही हे भरपूर ताकदीने उभा केले. पूर्ण खर्च आम्ही सर्व गावकरी मिळून करणार आहे. त्यांना काही लोड देणार नाहीत. खुशीने सर्व काम चाललेलं आहे आणि म्हणून जे आदेश देतील तशा पद्धतीने आम्ही काम चालू आहे. बरं या मागणीतून सगळ्या सोयरीची मागणी पूर्ण होईल काय वाटतं तुम्हाला? व्हायलाच पाहिजे. आता झालीच पाहिजे ना. त्याच्यासाठीच आम्ही एवढं सर्व हे चालू आहे. बैठका हे जे उमेदवारी जे उभं करणे त्याच अनुषंगाने चालू आहे. हा उमेदवार कोण आहेत आपले काय नाव सांगते हा बाबासाहेब शंकर सुराशे आणि शरदराव साहेब सुराशे हे 2 उमेदवार आहेत. बरं पुढील कशा पद्धतीने ही लोकसभेसाठी तयारी चालू आहे तुमच्या गावामधून? आमच्या गावामधून आता आम्ही सर्व बॅनर हे ते जे असं जे प्रचार साहित्य लागतं तेवढं आम्ही पुरवणार सर्व सार्वजनिक खर्च करून. ठीक आहे चालतं. काय वाटतं बाबा कशा पद्धतीने तयारी चालू आहे तुमच्या गावामधून लोकसभेसाठी फुल तयारी सुरू आहे. फुल तयारी सुरू आहे. काय मागणी आहे तुमची सरकारकडे? आणखीनही तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत? सरकारने द्यायला पाहिजे आणि कुणबी मधून द्यायला पाहिजे. सगळ्या सोयऱ्याचं सुद्धा त्यांनी जुळून घ्यायला पाहिजे. काय वाटतं तुम्ही आता जे लोकसभेसाठी जे उमेदवार आहेत ते गावामध्ये येतील त्यांच्यासाठी पुढील भूमिका तुमची काय असणार आहे? त्यांच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहेत त्या उमेदवारासाठी. जे बाहेरचे उमेदवार त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न नाही बाहेरच्या नाही, गावातल्या फक्त बाहेरच्या नाही. पक्ष एकच मराठा पक्ष. पक्षाचा विषय दुसरा नाहीच. बरं काय वाटतं दादा कशा पद्धतीने तयारी चालू आहे तुमच्या गावामध्ये? तुम्ही अशा आता लोकसभेसाठी उमेदवार उभा करत आहात. काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने तुमची तयारी चालू आहे काय सांगाल? तयारी भरपूर चालू आहे कारण की गावातून 2 उमेदवार टाकणार आम्ही. दादा सांगतील ते तोरण जे समजा दादा सांगतील ते धोरण. दादा बोलतील ते तोरण. दादा सांगतील ते धोरण. दादा सांगतील ते आम्ही ते करणार. मनोज रांगे पाटील. बरं गावबंदी आहे सध्या गावामध्ये काय सांगाल? गावबंदी आहे ना. एका बोर्ड लावलंय वर 100% हा गावबंदी आहे. कुठल्याच नेत्याला गावात प्रवेश बरं नाही. एका प्रकारे बहिष्कार मानता येईल बाकीच्या ज्या नेत्यांसाठी मानता येईल आपल्याला? प्रत्येक नेत्यासाठी कोण्याच पुढाऱ्याला कोणी अधिकारी असो कोणी असो कोणीच गावात येऊ शकत नाही आणि येऊन देणार नाही. राजकारण आम्हाला करायचं नाही. फक्त आम्हाला न्याय पाहिजे. आरक्षण पाहिजे. आम्हाला कुणबीतून पाहिजे आणि सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करून आम्हाला त्याने आरक्षण द्यावा ही नाही. आम्हीच्या पुढे कुठलंही इलेक्शन होऊन देणार नाही. बरं काय सांगाल दादा सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण होत नाहीये. आणखी जरांगे पाटील आणखीनही कायम आहेत या मागणीवर. तुमचं काय मत आहे? तुमच्या काय भावना आहेत? सगळ्याची भावना एकच असते कारण की सकल मराठा समाज हा 6-7 महिने झाले लढतोय. कशासाठी लढतोय? ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढतोय. दादाने 6-7 महिने झालं उपोषण केलं. सरकारनं कोणताही त्याच्या ज्या मागण्या होत्या त्या 2-3 मागण्या या पूर्ण केल्याच नाही. फक्त वेटीच धरल्या. जाऊ द्या. दादाच्या उपोषणाचं त्यांना काहीच फळ भेटलं नाही आणि मराठा समाजालाही फळ भेटलं नाही. म्हणूनच आम्ही हे 2 उमेदवार आम्ही निवडलेले शरद सुराशे आणि बाबासाहेब सुराशे. बरं काय सांगाल दादा सगळ्या सोयऱ्याची मागणी आहे ती मागणी पूर्ण होत नाहीये. सरकार कुठेतरी कमीपणा दाखवतंय या मागणीला. काय वाटतंय? हा कमीपणा तर आहेच ना. कारण की मनोज दादा 6 ते 7 महिने झालेत की ह्या मराठा समाजाच्या माग आहेत. तर एक बार मुंबईला गेलोत आम्ही सगळा समाज. तिथून आम्हाला वेटीच धरलं शासनानं. तर तिथून वेड्यात काढलं शासनानं. तिथून आल्याच्या नंतर बी पुन्हा 15 तारीख दिली. 15 तारखेच्या नंतर बी अध्यादेश काढला नाही. मग आम्ही मराठे कुठपर्यंत असं सहन करायचं? मग आम्ही त्याचा जरांगे पाटलांना निर्णय घेतला की बाबा खासदारकीला आपल्याला फॉर्म टाकायचं. कोण्याही नेत्याला आपल्याला मतदान करायचं नाही. त्याच्यामुळं आम्ही गावातून 2 उमेदवार निवडलेले आहेत.
शरद बापू सुराशे आणि बाबासाहेब अण्णा सुराशे त्या हे उमेदवार उभा केलेले आहेत. उभा केलेले आहेत. पाटलाच्या आदेशानं आम्हाला जसा आदेश येईल तसं आम्ही गावात हे करणार आणि मुळात म्हणजे आम्ही 3-4 जागेवर फॉर्म टाकणार आहेत. एक बीडला, एक परभणीला, एक जालन्याला असे फॉर्म टाकणार आहेत. तुम्ही लोकसभेसाठी परभणी की जालना लोकसभेसाठी लढणार आहात, ह्याची काय भूमिका आहे तुमची? नाही, आम्ही 3 जागेवर टाकणार आहे फॉर्म. जालना, परभणी आणि बीड तिन्ही जागेवर टाकणार आहे फॉर्म. काय सांगाल दादा, जी मागणी होती तुमची, ही सगळ्या मागणी पूर्ण होत नाहीये. जरांगे पाटील आणखीनही त्या मुद्द्यांवर ठाम आहे. सरकार कुठेतरी वेळ काढूपणा करतंय, काय वाटतं तुम्हाला? आता सरकारने तर खूप आम्हाला वेळीच धरलेले आहे सर, बरं का. पण आता कसं आहे, मनोजदादा जसं म्हणतील तसंच ऐकणार आम्ही. कोणता नेता येऊ, कोणता पुढारी येऊ, कोणत्या बी गाड्या आम्ही शासनाच्या कोणत्याच स्कीम म्हणजे गावामध्ये येऊ देणार नाही. कुठं बी असू द्या, मराठा समाजाला त्यांनी खूप अन्याय केलेला आहे आमच्यावर. बस ठीक आहे. आपण पाहतोय की हे जे गाव आहे, हे भिंडाळा गाव आहे जालना जिल्ह्यामधील. तर या गावामधून जे उमेदवार आहेत ते 2 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि आणखीनही काही ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या, सगळ्या स्वराची मागण्या ज्या पूर्ण व्हाव्या यासाठी ही जी उमेदवार आहेत ते लोकसभेसाठी उभी राहणार आहेत. आणखीनही काही बांधव आहेत आपल्यासोबत. काय वाटतं दादा, काय मागणी आहे तुमची लोकसभेसाठी? तुमची काय मागणी आहे लोकसभेसाठी? तुमचे उमेदवार या गावातून उभा राहतात, तुम्ही कशी मदत करणार आहात त्यांना? गावातून तर फुल सपोर्ट चालू आहे आणि मी एक विद्यार्थी आहे, माझं शिक्षण चालू आहे. शिक्षणाला आरक्षणाची गरज आहे कारण शिक्षणामध्ये खूप मराठा समाज मागे आहे, इतर समाज पुढे गेलेला आहे. आरक्षण आमच्या हक्काचं आहे, आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटील जसे म्हणतील तसंच आम्ही त्याचा जे घेणार, आदेश घेणार. आणि जय शिवराय, मराठी आपण पाहतो की जी लोकसभेची तयारी आहे ही चांगल्या प्रकारे यासह जालना जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जी लोकसभेसाठी उमेदवार उभे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी अजय गाडे, जालना.